चला पाहूया आता आपल्याला मार्केटमध्ये सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि ह्या वीकमध्ये कुठल्या साईडला मार्केट राहू शकतं. ह्या सगळ्या गोष्टीचं आपण डिस्कशन करणार आहे. त्याच्या आधी आपण बघा एक छोटासा स्टॉक दिला होता जयदूस. ह्या स्टॉक्सने जर तुम्ही बघितला तर ह्या स्टॉक्समध्ये आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं त्या पद्धतीनेच वर्किंग केलं. तुम्हाला मी ह्या ठिकाणी सांगितलं तुम्ही इथं पण बाईंगला बसू शकता. इथे थोडे क्वांटिटी घ्या आणि एकदम बेस्ट वे ह्या ठिकाणी आल्यावर इथं परत क्वांटिटी ऍड करा आणि इथून तुमचं पहिलं जे टार्गेट राहील ते हे पण आहे आणि ह्याच्यावरती हे पण टार्गेट आहे. तुम्ही जर नीट जर बघितला तर आपल्या प्रिडिक्शनच्या वर एकही पॉईंट गेलेला नाही, नुसता वर टच करून आलं, क्लोजिंग दिलेलं नाही. जे आपण रिजेक्शन झोन काढला त्याच रिजेक्शन झोन पासून मार्केट रिव्हर्स आला, म्हणजे आपलं टार्गेट देऊनच बाईंग झोन जर बघितला तर त्याच बाईंग झोन पासून मार्केट म्हणजे हा स्टॉक अप साईडला गेला. तर असे झोन ड्रॉ करणं किंवा हे करणं इतकं पण सोपं नाही. जर तुम्ही ह्या लेवल जर बघत असाल तर ह्या अॅक्युरेटली लेवल काढणे एवढं पण असा अवघड मुद्दा नाही. पण रोजच्या रोज आपण असं एक चांगला स्टॉक्स आणि बेस्ट स्टॉक जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिटर्न्स करून देतील, महिन्याच्या अखेरी चांगल्या रिटर्न्स तुम्हाला काढता येतील अशा हिशोबाने आपण दररोज सांगणार आहे. ह्यासाठी फक्त आपल्या पेजला फॉलो करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्या स्टॉक्स जर तुम्ही बघितला तर कमीत कमी 4% रिटर्न तुम्हाला दिलेला आहे. आज जर तुम्ही जर दिवसाचं काढला तर 1.5 ते 2% वरती रिटर्न्स होतात. ऑलरेडी इथं खाली आल्यानंतर 1.5% दाखवत आहे. पण इथं पण जर तुम्ही बघितलं तर 2 ते 3% वर जाते आजच, आणि कालचा 1% जर धरला तर 4% रिटर्न्स कुठलाही व्यवसाय 2 दिवसात देत नाही. हा आपण हा जो स्टॉक्स आहे हा आपण 25 तारखेला दिला होता. 26 तारखेला एक सडनली फॉल आला, जसं तुम्हाला सांगितलं की इथे बाईंग झोन आहे आणि त्याच बाईंग झोन बसून इथं पण त्यानं चांगल्या पद्धतीने टार्गेट आपल्याला अचीव करून दिलेला आहे. हा जसा 4%चा आपण स्टॉक दिला तसंच तुम्ही जर आपल्या कुठल्या जर ग्रुपला वगैरे तुम्ही जॉईन असाल तर त्या ग्रुपला म्हणजे एक तर आपण मेन ग्रुपला आणि आपला एक कर्स मेंबरशिप म्हणून ग्रुप आहे, त्या ग्रुपला स्टॉक दिला होता. तर त्या स्टॉक नंतर एकदम कहर बनवला. कहर म्हणजे एक्झॅक्ट आपण विचार पण करू शकत नाही एवढं त्या स्टॉकनं आपल्याला रिटर्न्स दिलेले आहेत. एक्झॅक्टली तो स्टॉक्स अवंट्री हा स्टॉक्स आहे. तर त्या स्टॉकची आपण एंट्री 5 रुपयाला दिली होती आणि आज त्या स्टॉक्सनं 8 रुपये 12 पैशाचा हाय केलाय. टक्केवारी जर तुम्ही बघितला तर कमीत कमी 60 ते 65% रिटर्न्स हे आपल्याला स्टॉक्स दिले. आणि हे स्टॉक्स मी कसा शोधला किंवा काय शोधला, एक युनिक बाग आहे, म्हणजे पूर्ण युनिक. आपण कुठले इंडिकेटर कॅन्डलस्टिक वापरत नाही, काहीच नाही. तुम्हाला ऑलरेडी ह्या ग्राफवर काय दिसत असेल, हे जे आहेत हे फक्त आपण नॉर्मल लावून ठेवलेले आहेत, ह्याचा पण आपण वापर काही जास्त करत नाही. जे पण आहे ते पूर्ण प्राइस ऍक्शन थेअरी, जे पण बायर्स कधी येतील जे पण सेलर्स कधी येतील ह्याच थेअरीवर आपलं जास्त वर्किंग चालतंय. आणि ह्या थेअरीच्या अॅक्युरन्सी तुम्हाला आतापर्यंत तुम्ही दररोज आपलं प्रोडिक्शन बघत असाल तर समजून आलंच असेल. आणि नाही आलं असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा आणि इथून पुढच्या व्हिडिओ तर नक्की पहा. तर एक्झॅक्टली बघा, आपण निफ्टीमध्ये पाहणार आहे की एक्झॅक्टली सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. त्याच्या आधी आपण वन डेचा टाइम फ्रेम चेक करून पाहूया की आपल्याला महिन्यात म्हणजे ह्या एंडिंग पर्यंत मार्केट कुठल्या लेवलला दिसू शकतं. आपला जे व्ह्यू होता त्या व्ह्यूनं जर असं मार्केटने एक सडनली फॉल दाखवला. आपला व्ह्यू होता की मार्केटनं ह्या एंडिंग पर्यंत 25-26 जायला पाहिजे. तेवढीच गोष्ट मार्केटनं करू शकलं नाही. पण मला नाही असं वाटत की मार्केट आणि जरा खाली जाईल. एक्झॅक्टली आज 27 तारीख आहे, उद्या 28 आणि परवा 29. 30 तारखेच्या दिवशी एक अननेसेसरी एक मोठं गॅपअप होण्याचे चान्सेस आहेत असं मला व्ह्यू वाटतोय. आणि एक मोठं जर गॅपअप झालं तर 24,500 पण त्या दिवशी आपल्याला टच करेल. 25 जर ह्या लेवलला जरी मार्केट त्या दिवशी जर 31 डिसेंबरच्या आत आलं तर एकदम बेस्ट होऊन जाईल. नाही जर आलं तर आपल्याला 1, 2, 3 तारखेच्या हिशोबाने तरी दिसून जाईल. म्हणजे ह्या वीकला आपण जरासं जे पण व्ह्यू बघतोय मार्केटमध्ये बुलिश व्ह्यू बघतोय, जे पण आहे ते बाईंगचा व्ह्यू बघतोय. बाईंगचा व्ह्यू म्हणजे एक्झॅक्टली मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स ह्या वीक मध्ये तर नसतातच, पण मार्केट अननेसेसरी वरती जायला पाहिजे. जे ऑपरेटर असं म्हणतात आणि त्या ऑपरेटर जर तुम्ही बघितलं तर ऑपरेटरच्या पण डोक्यात हाच विचार असणार की मार्केट अपलाच न्यायचा आहे. तर ते लोक तरी मार्केटला वरती घेऊन जातील जरी व्हॉल्यूम नसला तरी. पण आपल्याला काय पण होईल जे ह्या जानेवारीच्या महिन्यात 5, 10, 15 तारखेपर्यंत आपल्याला ते 25,000 ही लेवल क्रॉस होतील दिसून येऊ शकते. आता पाहूया आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. आज पण मी एक छोटासा व्ह्यू दिला होता की आज 24,000 मार्केट टच करेल म्हणून. सिंपल थेरी होती, काहीच असं अवघड नव्हतं. पण अननेसेसरी परत ह्या ठिकाणी एक फॉल आला. पण हा फॉल अननेसेसरी आहे. ह्या ठिकाणी कुठले लेवल नव्हते किंवा काय नव्हते. त्यामुळे मला असं वाटतं की परत मार्केट पुलबॅक देईल आणि पुलबॅक गॅपअपनच असेल. गॅपअप किंवा इथून जरी पुलबॅक दिलं तर आपल्याला 24,000 सोमवारी हे टार्गेट दिसून येऊ शकतं. जरी समजून चला की तसं नव्हतं, एकदम जर गॅपडाऊन झालं, एकदम शक्यता कमी आहे गॅपडाऊन होण्याची, जरी गॅपडाऊन झालंच तर मग नाईलाज म्हणून ह्या लेवलला तुम्ही बसला तर ठीक, नाही बसला तरी पण चालू शकतं. जर आपला व्ह्यू जरा सोमवारसाठी जरा जरा कॉल साईडला राहणार आहे, जे पण आपण वर्किंग करणार ते कॉल साईडलाच
वर्किंग करणार आहोत. ह्या ज्या लेवल दिल्या ह्या लेवलनं तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे. ज्या लेवल ऑलरेडी तुम्ही बघत असाल कशामध्ये वर्किंग करतात. काल पण तुम्ही बघितलं असाल इथून खाली पण आलं, हे टार्गेट होतं. परत इथून अप पण गेलं. इथं जसं अप साईडला सांगितलं तसं दोन्ही पण कंडिशन मॅच झाल्या होत्या. फक्त आज आपलं हे झोन जरासं अननेसेसरी फेलियर दाखवलाय. पण 2-3 दिवसात सक्सेस नंतर एक फेलियर काहीच ऍक्सेप्ट म्हणजे काहीच मॅटर करत नाही. आणि ऑलरेडी आपण ह्याच्यामधूनच चार्ट एक रिटर्न्स काढलेलो आहोत. त्यात आपण बँक निफ्टी बघितलं तर बँक निफ्टी कुठलं फेलियर नाही किंवा काय नाही. बँक निफ्टी तर पूर्ण आपल्याला धमाका केलाय. तर बँक निफ्टीमध्ये आपलं सिंपल व्यू 4 दिवस झाला हाच होता की इथून इथे येणार, इथून वर जाणार, ह्याच थेरीव चालू आहे. परवा पण इथून खाली आलं, टार्गेट अचीव्ह केलं. परत बायची लेवल होती, परत बाईंग झोन येऊन परत अपसाईडला गेला. सकाळी पहिलं टार्गेट अचीव्ह केलं आणि डायरेक्ट सेकंड टार्गेट पण अचीव्ह केलं. पुढला कंडिशन होती, पुढला पण आला आणि हे पण टार्गेट अचीव्ह केलं. तिन्ही कंडिशन प्रॉपररित्या वर्किंग केल्यात आणि तिन्ही पण टार्गेट डन झालेले आहेत. ओके. आता जसं तुम्ही बघितला तर बँक निफ्टी साईडला आपल्याला जर वर्किंग बघितलं तर निफ्टी पॉझिटिव्ह आहे, तर बँक निफ्टीमध्ये पण आपण पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवणार आहे. जे पण आहे ते पॉझिटिव्ह साठीच वर्किंग करणार. 51,729 नंतर 52,038 आणि 52,343 या लेवलसाठी थांबणार आहे. बँक निफ्टी जरा ह्या ठिकाणी परत जरा सस्टेन करण्याचे चान्सेस ऑलरेडी जसे इथे सस्टेन केलाय तसे ह्या ठिकाणी पण जरा परत सस्टेन होईल. पण एकदा जर तुम्ही बँक निफ्टीला जर ह्या लेवलला क्रॉस होता जर बघितला 52,500 400 क्रॉस केलं तर 53,000 जायला पण वेळ त्यानं घालवणार नाही. लवकरात लवकर 53,000 ही लेवल पण दिसून येऊ शकते. आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी. जसे आपण दोन स्टॉक दिले तसेच आपण आता पाहणार आहे एक स्टॉक्स जो तुम्हाला चांगल्या पद्धतीने टक्केवारी रिटर्न देऊ शकतो. म्हणजे सोमवारी बेस्ट स्टॉक्स जसं तुम्हाला जयदूस लाईव्ह दिला होता. जयदूस लाईव्हच्या तुम्ही लेवल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच असणार आहे. जसं आपण वर्किंग सांगितलं त्या पद्धतीने जयदूस लाईव्हने आपले टार्गेट अचीव्ह केले. तसंच आता बायोकॉन हा पण आपण स्टॉक्स बघितला आणि ह्या बायोकॉन ऑलरेडी तुम्ही जर बघितला तर हा एक बाईंग झोन होता. फक्त आपण जरा ग्रुपला द्यायला थोडा जरासा वेळ झाला. काहीच हरकत नाही. वेळ जरी झाला असला तरी आपण इथे बाईंग झालं तरी पण बेस्ट होतं. पण नसेल झाली तरी हा आता बाईंग झोनसाठी आहे. एक्झॅक्टली तुम्हाला बायोकॉनला हे क्रॉस झाल्यावर बसायचं आहे. पण हे क्रॉस झाल्या झाल्या तुम्हाला लगेच एंट्री करायची नाही. कमीत कमी एक अर्धा तास तरी मार्केट इथे सस्टेन झालं पाहिजे. म्हणजे स्टॉक्स त्या स्टॉक्सने सस्टेन झालं तरी एंट्री मारू शकता किंवा जे रिस्की ट्रेडर आहेत त्यांनी डायरेक्ट ब्रेक केल्या केल्या तरी एंट्री मिळाली तरी चालेल. ज्यांचं म्हणजे असे लॉट्स इन्क्रीजिंग करा जे तुम्हाला असं लॉस प्रॉफिट ह्या गोष्टी काय वाटणार नाही. सस्टेन झालं की एकदम सेफसने बसा. म्हणजे न सस्टेन झालं तुम्ही डायरेक्ट बसणार तर डायरेक्ट बसू शकता. ओके. तुम्ही कशा पद्धतीने मॅनेजमेंट कराल त्या पद्धतीने प्रॉपर मॅनेजमेंट करा. ट्रेडिंग मध्ये फक्त तुम्ही नॉलेज घेऊनच उतरा. विदाऊट नॉलेज जर आला तर तुम्हाला ते लॉस आणि लॉस हीच गोष्ट दिसणार. ओके. आणि लेवल कशी ड्रॉ केली किंवा काय केली ह्या जर गोष्टी शिकायच्या तर आपली बॅच पण सुरुवात होत्या. जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या तर लवकरात लवकर बॅचला ऍडमिशन करू घ्या. बॅचच्या ऍडमिशनच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ऑफिसमध्ये मिळतील. त्याचा नंबर आणि जे सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्या बायोमध्ये आहेत. नक्की फोन लावून आपल्या ऑफिसमध्ये इन्क्वायरी करा. ओके. एक्झॅक्टली बघा इथे एक अर्धा तास किंवा 15 मिनिटं सस्टेन झालं की सेफर्सने काय करायचं, फर्स्ट टार्गेट राहील आणि सेकंड टार्गेट राहील. तिथून सेलिंग प्रेशर जोरात असणार आहे त्यामुळे इथं पण गेल्या गेल्या तुम्ही प्रॉफिट बुक केलं तर चालेल 373.90 ला. ओके. आता हा जो बायोकॉन स्टॉक आहे हा तुम्हाला माझ्या हिशोबाने एक 2-3 दिवस पण बऱ्याच वेळा होऊ शकतं कारण हा जरा स्लोअर आहे. म्हणजे लगेच आपल्याला मुवमेंट हा दर्शवत नाही. त्यामुळे एकतर जाण्यासाठी एक सोमवार किंवा मंगळवार पण घेऊ शकतो. जर समजून चला की आपलं मंगळवारचं जर प्रिडिक्शन आलं नाही तर हा स्टॉक्स मला कंटिन्यू ठेवायचा. जर मंगळवारचं प्रिडिक्शन आलं तर तो वेगळा स्टॉक्स असेल आणि ह्या स्टॉक्सला आपल्याला 364 पर्यंत टार्गेट अचीव्ह करायचं आहे. पहिलं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर आपण दुसरा स्टॉक्स पाहणार आहोत. ओके. अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आपण शेअर मार्केट म्हणजे काय ह्याची एक सिरीज पण सुरुवात केलेली आहे. त्या सिरीजला समजून घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. ओके. थँक्यू.